ठीक आहे, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का स्टुडंट्स? हो सर, दिसतोय. Okay. Hello everyone. So this is our first lecture of the .NET. Actually our subject name is Advanced Web Programming. Okay. So web programming तुम्हाला माहिती आहे. त्यामधला ॲडव्हान्स टॉपिक जो की TOEL आहे आपल्याला, तो या सब्जेक्टमध्ये आहे. वेब प्रोग्रामिंग तुम्हाला झालेलं आहे, FY ला झालं आहे. तुम्हाला वेब डिझायनिंगबद्दल माहिती आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटबद्दल माहिती आहे. ओके. त्याचं ओव्हरऑल जो काही ॲडव्हान्स थोडा टॉपिक त्याच्या पुढचा आहे ते आपण ह्या सब्जेक्टमध्ये बघणार आहोत. आता ह्या सब्जेक्टमध्ये काय काय आहेत? या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आता सिलेबस दाखवतो पहिलं काय काय आहे. तर आपलं सब्जेक्टचं नाव ॲडव्हान्स वेब प्रोग्रामिंग. ओके. आणि याच्या सिलेबसमध्ये आपल्याला C# लँग्वेज जी आहे, जी की .NET फ्रेमवर्कची एक लँग्वेज आहे, ती लँग्वेज आपल्याला काय करायचं आहे ह्यामध्ये बघायचं आहे. ओके. C# लँग्वेजमध्ये लँग्वेजमधलं आपल्याला जे काही प्रोग्रामिंग आहे, वेब प्रोग्रामिंग आहे ते करायचं आहे. त्याच्यातून आपल्याला वेबसाईट, वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. ओके. ह्याचा यूज काय काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. ओके. तर एक लक्षात ठेव की हे सब्जेक्टचं नाव आणि हा आपला सिलेबस आहे. 5 युनिट आहेत. 5 युनिटमध्ये फर्स्ट युनिटला इंट्रोडक्शन आहे लँग्वेजचं आणि जे काय बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आहेत. सेकंडला वेब फॉर्म डेव्हलपमेंट, वेब फॉर्म फंडामेंटल्स जे आहेत. ओके. त्याबद्दल आहे फॉर्म कंट्रोल्स, जे की आपण फॉर्म डिझायनिंग वगैरे करतो त्याबद्दलचे डेव्हलपमेंट, त्याबद्दलची माहिती. ओके. युजिंग विज्युअल स्टुडिओ आपण कसं करणार ते बघायचं आहे. त्यानंतर जो हॅलो. हा, एक हां मिनिट सर, आवाज येत नाही असं म्हणतात. जबीन नाही सर, येतो आवाज. जबीनचा बहुतेक नेटवर्क प्रॉब्लेम असेल सर. ठीक आहे. ओके ओके. सॉरी. माझा ओके आहे ना आवाज, का अजून जोरात बोलू? हो, तुमचा आवाज बरोबर आहे सर. बरोबर आहे बरोबर आहे. ठीक आहे. करा कंटिन्यू. ओके. हां, तर आपलं थर्ड युनिटमध्ये आपल्याला एरर हँडलिंग म्हणजे थोडक्यात आपण जर युनिट वाईज विचार केला तर पहिला आहे बेसिक कन्सेप्ट क्लिअर. ओके. त्यानंतर तुमचं वेब फॉर्म डेव्हलपमेंट, नंतर आहे तुमचं एरर हँडलिंग, म्हणजे जसं की आपल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये ज्या स्टेजेस असतात. ओके. त्या स्टेजेसनुसार आपलं हे युनिट वाईज दिलं. मग फोर्थ आहे त्यामध्ये आपल्याला डेटाबेस कनेक्टिव्हिटी त्याबद्दलची माहिती बघायची आहे. ओके. आणि 6 आहे त्यामध्ये आपल्याला एक शेवटला जे काही डिझायनिंग आहे ते पण XML बद्दलची माहिती, सिक्युरिटी फंडामेंटलची माहिती. ओके. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये बघायचं आहे. सब्जेक्ट हा जास्त करून प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. ओके. हे आधी तुम्हाला सांगतो की कन्सेप्ट आहेतच, पण त्या कन्सेप्ट बरोबर आपल्याला ती कन्सेप्ट कुठे यूज केली जाते ती आपल्याला बघायचं आहे. ओके. सो आता सब्जेक्ट ॲडव्हान्स वेब प्रोग्रामिंग, आता त्यातलं आपल्याला ओके सॉरी. हां, तर बेसिकपासून आपण सुरुवात करूया. तर .NET हे एक फ्रेमवर्क आहे. .NET फ्रेमवर्कबद्दल माहिती बघायची झाली तर तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ झाले असतील, तुम्हाला लिटिल बिट माहिती पण असेल. जे प्रोडक्ट आहे ते मायक्रोसॉफ्ट यांनी काय केलेलं डेव्हलप केलेलं आहे. 2000 साली जर हिस्ट्री बघायला गेलं, 2000 सालीला त्यांचं पहिलं बेटा व्हर्जन आलेलं. त्यानंतर 2002ला जे पहिलं व्हर्जन आहे 1.0 ऑफिशियल व्हर्जन, हे काय त्यांनी रिलीज केलेलं. ओके. हे सगळ्यांना पब्लिकला यूज करण्यासाठी. तर ह्या जे काही फ्रेमवर्क आहे त्याचा यूज काय, तर ह्या फ्रेमवर्कमधून तुम्ही वेब डेव्हलपमेंट, ओके, डेस्कटॉप ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, डेटाबेस ॲप्लिकेशन्स असतील ते डेव्हलपमेंट, त्यानंतर त्याच्याबरोबरच आपलं कन्सोल ॲप्लिकेशन. ओके. हे सगळ्या प्रकारचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्ही काय करू शकता, डेव्हलप करू शकता. म्हणजे त्यासाठी तुम्हाला सेपरेट कुठलं सॉफ्टवेअर वापरायची गरज नाही आहे, सेपरेट तुम्हाला कुठला टूल वापरायची गरज नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्यामध्ये एक ॲडव्हान्टेज आपल्याला ह्यामध्ये भेटतो. तर हे झालं थोडीशी हिस्ट्री मायक्रोसॉफ्ट आहे. आणि त्याच्यानंतर .NET फ्रेमवर्क कसं का, मग तुम्ही म्हणाल सर दुसऱ्या पण लँग्वेज आहे, जावा आहे, ओके, C++ आहे, आणखीन कोबोल आहे, पायथॉन आहे, PHP आहे, त्या का नाही आपण यूज करत. ओके. तर ह्या जे काय .NET फ्रेमवर्क त्यांनी काढला त्याचा मेन उद्देश असा होता की बाकी सगळ्याच लँग्वेजचं तुम्हाला जरी नॉलेज असेल, ओके, त्या लँग्वेज यूज करून पण काय करू शकता, यातून ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट यूज करू शकता. कारण की .NET फ्रेमवर्क मोर दॅन 60+ लँग्वेजला काय करतं, सपोर्ट करतं. म्हणजे जवळजवळ 60 लँग्वेज ज्या की डेव्हलपमेंटमध्ये आहेत
त्या लँग्वेज वापरून तुम्ही ह्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवरती ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता. हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. ओके, त्यातली आपण एक प्रोग्रामिंग लँग्वेज बघतो ती म्हणजे C#. ओके, मग त्यामध्ये VB आहे, J# आहे, कोबोल आहे, पायथॉन आहे, बऱ्याच लँग्वेज, C++ आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. आता ह्या सगळ्या लँग्वेज तुम्ही ह्यामध्ये वापरून काय करू शकता, ते डेव्हलपमेंट करू शकता. ओके, हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. दुसरं म्हणजे ह्याचा आणखीन एक ॲडव्हान्टेज हा की ह्यामध्ये हे जे आहे ते प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड जे काही प्रोग्रामिंग आहे त्याला सपोर्ट करतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे ते लँग्वेज इंडिपेंडेंट आहे. ओके, स्पेसिफिक लँग्वेजेस पाहिजे जसं की C++ला तुम्ही काय त्यामध्ये C++चेच काय करू शकता, कोड वापरून तुम्ही काय करू शकता, ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकता. नेटबिन्समध्ये घेतला तर नेटबिन्समध्ये तुम्ही फक्त जावाचेच कोड वापरून जावाचा ॲप्लिकेशन काय करू शकता, डेव्हलप करू शकता. तसं डॉटनेटमध्ये नाही. डॉटनेटमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला नॉलेज आहे ते लँग्वेज तुम्ही वापरा आणि त्या लँग्वेज बरोबर तुम्ही काय करू शकता, ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकता. हे झालं लँग्वेज इंडिपेंडेंट. त्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे काय, तुम्ही कुठल्या पण OS हे रन करू शकता. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक ॲडव्हान्टेज आता गेलं की आय थिंक 2016 नंतर डॉटनेट फ्रेमवर्कने ॲपलचे जे काय मॅकचे प्रोडक्ट आहेत ते पण तुम्ही काय करू शकता, ह्यामध्ये ॲप डेव्हलप करू शकता. पहिलं जे आलेलं व्हर्जन त्यामध्ये तुम्ही फक्त कन्सोल ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकता. कन्सोल ॲप्लिकेशन म्हणजे तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट वगैरे आपण बघतो. ओके, जे की C++ वगैरे यातून ते काय करायचं, यायचं डेव्हलप करायचं. मग त्यानंतर त्यामध्ये ॲडव्हान्टेज, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आल्या, त्यानंतर त्याचं इम्प्रूव्हमेंट करत करत मग त्यानंतर वेब ॲप्लिकेशन असतील, डेस्कटॉप ॲप्लिकेशन आलं, डेस्कटॉप ॲप्लिकेशन नंतर वेब ॲप्लिकेशन आलं. हे सगळे ॲप्लिकेशन तुम्ही काय करू शकता, डेव्हलप करू शकता. ओके, आणि आता मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत, ओके, जे की विंडोजचे आहेत. पहिलं त्याच्या अगोदर कसं होतं की फक्त तुम्ही विंडोज म्हणजे जे मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्यालाच तुम्ही काय करू शकता, ह्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकत होतात. म्हणजे डॉटनेट फ्रेमवर्क इज ऑनली युजफुल फॉर द मायक्रोसॉफ्ट. ओके, बट ह्यानंतर पण त्यांनी काय केलं, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली आणि नंतर ॲपलचे जे काही प्रोडक्ट आहेत म्हणजे मॅकचे असतील त्यामध्ये पण त्याच्या आता काय करायला लागले, सपोर्ट करायला लागले. ओके, तर हे होतं थोडंफार डॉटनेट फ्रेमवर्क बद्दल हिस्ट्री बघितली, त्याचं इंट्रोडक्शन बघितलं. ओके, तर डॉटनेट फ्रेमवर्क इज अ वन म्हणजे अगोदरची ही स्टेप आहे. तुम्ही म्हणा सर विजुअल स्टुडिओ काय आहे, डॉटनेट फ्रेमवर्क काय, C# काय, तर ह्या सगळ्या काही कोरिलेटेड आहेत एकमेकाशी. डॉटनेट फ्रेमवर्क इज अ बेस. ओके, हे काय बेस आहे. डॉटनेट फ्रेमवर्कचा एक पार्ट म्हणजे काय, C#. ओके, ती एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ज्या 60 प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत त्यातली आपण एक प्रोग्रामिंग लँग्वेज बघतो C#. त्यानंतर विजुअल स्टुडिओ काय, तर विजुअल स्टुडिओ इज अ वन ऑफ द IDE, दॅट इज इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट जे विजुअल स्टुडिओ काय करतं, तुम्हाला एक सपोर्ट करतं किंवा तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देतं जेणेकरून तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकता. जस्ट लाईक IDE म्हणजे काय, तुम्ही जर नेटबिन्स बघितलेलं आहे, टर्बोसी बघितलेलं आहे, इक्लिप्स असेल ते बघितलेलं आहे, अँड्रॉइड स्टुडिओचं जसं काय स्टुडिओ आहे, ओके, ते पण एक IDE आहे. ओके, ज्यामधून काय करता, तुम्ही ॲप डेव्हलपमेंट करता. त्या IDEचा ॲडव्हान्टेज काय तो आपण नेक्स्ट पार्टला बघणार आहोत, जेव्हा आपण प्रोग्रामिंग किंवा विजुअल स्टुडिओचं इंट्रोडक्शन बघू तेव्हा. फक्त विजुअल स्टुडिओ लक्षात ठेवा की IDE आहे जे तुम्हाला काय करतं, मदत करतं तुम्हाला ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी बाय युझिंग डॉटनेट फ्रेमवर्क. तर हा एक पार्ट झाला. त्यानंतर जे फर्स्ट आहे आपल्या युनिटमध्ये जे स्टार्टिंग आहे ते स्टार्टिंग आहे पॉईंट डॉटनेट फ्रेमवर्कचं इंट्रोडक्शन पासून. डॉटनेट फ्रेमवर्कचं इंट्रोडक्शन बघताना तुम्हाला ही डायग्राम जी समोर दिसते स्क्रीनवरती ती दिसेल. त्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर थोडंफार किचकट वाटेल किंवा मोठी डायग्राम वाटेल. आता ही डायग्राम तुम्हाला एक्झामला येऊ शकते किंवा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्झामच्या दृष्टीने की एक्सप्लेन डॉटनेट फ्रेमवर्क अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द डॉटनेट फ्रेमवर्क विच इज इन फ्रंट ऑफ यू. हे लक्षात ठेवायला गेलात तर थोडंफार तुम्हाला कठीण वाटेल की हे काय लँग्वेज, वरती VP आहे, नंतर कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन, वेब सर्व्हिसेस आहेत, ओके, ADO.NET आहे, बेस क्लास लायब्ररी आहे, CLR आहे आणि विजुअल स्टुडिओ आहे. आणि दुसरं ह्या डायग्राम व्यतिरिक्त तुम्हाला मी दुसरी एक डायग्राम एक्सप्लेन करून किंवा सोपी करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला इझी लक्षात राहील. ही जी दुसरी डायग्राम खालती दिसते ही डायग्राम तुम्ही लक्षात ठेवू शकता ॲज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द डॉटनेट फ्रेमवर्क. ओके, एक्झाममध्ये शक्यतो ही काढला तरी नो प्रॉब्लेम. फरक एवढाच आहे की ही त्याने ब्रॉड दाखवलेली आहे, ही फक्त मी काय केलेली आहे वन स्टेप बाय स्टेप काय केलेली आहे दाखवलेली आहे. हे तुम्हाला एक्सप्लेन करतो बस. बाकी काय इथे बाजूला विजुअल स्टुडिओ त्याने काय केलेलं आहे इथे दाखवलेलं, बाकी काय ह्यामध्ये फरक नाही. तर डॉटनेट फ्रेमवर्क कसं असतं तर हे फ्रॉम बॉटम टू टॉप तुम्ही जा. ओके, टॉप टू बॉटम नका येऊ डायग्रामकडे बघताना, फ्रॉम बॉटम टू टॉप जा. बॉटम टू टॉप जाताना पहिली काय असणार आहे, तुमच्या कम्प्युटरवरती ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम वरती तुम्ही काय करताय, रन करताय. मग ती विंडोज असेल, मॅक असेल, लिनक्स असेल, युनिक्स असेल, कुठली असेल. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो आहे CLR आहे.
CLR मध्ये काय कॉमन लँग्वेज रन टाइम. कॉमन लँग्वेज रन टाइम हे काय करतं तुम्हाला तुमचा जो काही सोर्स कोड आहे, ओके, नेटिव्ह कोड आहे, तो नेटिव्ह कोडचं कन्व्हर्जनचं काम ह्या लँग्वेजमध्ये केलं जातं. ओके, ह्या CLR मध्ये काय केलं जातं. त्यानंतर BCL आणि FCL दॅट इज ओके, बेस क्लास लायब्ररी. हे जे आहे त्यामध्ये वेगवेगळ्या क्लासेस आहेत जे डिफाईन असतात. प्री डिफाईन क्लासेस आपण जे वापरतो, जसं की तुम्ही C++ मध्ये टर्बो सी मध्ये वापरला असाल. ओके, जे काही प्री डिफाईन फंक्शन्स असतात ते आपण वापरतो. ते कुठे असतात? ते ऑलरेडी इनबिल्ट असतात. ते इनबिल्ट करताना आपल्याला काय करतो? कॉल करतो. प्रिंटफ असेल, ओके, किंवा हेडर फाईल्स असतील, ओके, ज्या की आपण कॉल करतो, त्या कुठे असतात? तर ह्या BCL FCL मध्ये असतात. ह्यामध्ये वेगळे असतात. पण एक कन्सेप्ट अशी आहे की क्लास लायब्ररी जे आहेत, जेवढे काही फंक्शन्स आहेत क्लास लायब्ररी, ते आपण इथून कॉल करतो, BCL किंवा FCL मधून आहे. त्यानंतर ADO.NET किंवा XML. ADO.NEट आणि XML काय कशाला वापरतात? तर ADO.NEट हे तुम्हाला ॲक्टिव्ह डेटा ऑब्जेक्ट, हे तुम्हाला डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी काय केलं जातं? यूज केलं जातं. XMLचं पण सेम यूज आहे डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी. XML मध्ये टेम्पररी डेटा सेव्ह केला जातो. ADO.NEट मध्ये डेटाबेस मध्ये यामध्ये SQL असेल, Oracle असेल, ह्या प्रकारचे आपण काय करतो? कनेक्टिव्हिटी यामध्ये करू शकतो. ओके, बाय युजिंग ADO.NEट. हे झालं. त्यानंतर पहिलं काय करतो? ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम नंतर CLR वर्क करते. CLR वर नंतर आपण PCL ज्या काही क्लास लायब्ररी आहेत त्या यूज करतो. नंतर डेटाबेस कनेक्टिव्हिटी. त्यानंतर तुम्ही काय करू शकता? हे वापरून तुम्ही काय करू शकता? कन्सोल ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता, विंडोज ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता, वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता आणि मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता. हे ऍप्लिकेशन कसे असतात हे तुम्हाला सेपरेट सांगायला नको. ओके, कन्सोल म्हणजे काय? जे काही कमांड प्रॉम्प्ट ज्यामध्ये तुम्हाला जास्त ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो, GUIचा जास्त त्यामध्ये यूज नसतो, हे काय आलं? कन्सोलचा. विंडोजमध्ये काय तर डेस्कटॉप ऍप्लिकेशन, जे की तुम्ही कम्प्युटरवर, ज्यामध्ये तुम्हाला नेटवर्कची गरज नाही आहे, ओके, ज्यामध्ये तुम्हाला इंटरनेट नसेल वापरायचं, ओके, त्या काय असतात? विंडोज ऍप्लिकेशन किंवा डेस्कटॉप. फक्त डेस्कटॉपवरती तुम्ही काय करू शकता? जिथे डेस्कटॉप म्हणजे काय? जिथे तुमचा सर्व्हरचा यूज नाही, तुमचा कम्प्युटर सिस्टीम हीच काय एक त्यामध्ये एक सर्व्हरचं काम करते. ओके, क्लायंट मशीनचं काम करते. त्यानंतर वेब ऍप्लिकेशन, जे की ज्यासाठी तुम्हाला इंटरनेट लागतं, सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर, यामध्ये वेबसाईट्स वगैरे आहेत किंवा जे ॲप्लिकेशनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी लागते ते. आणि मोबाईल ॲप्लिकेशनची आपण मोबाईल डेव्हलपमेंटसाठी वापरतो. आता मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही म्हणाल की सर ह्यामध्ये आपण अँड्रॉइड डेव्हलप करू शकतो का? तर नाही. अँड्रॉइडसाठी वेगळं स्टुडिओ आहे, वेगळा ID आहे, वेगळी लँग्वेज आहे. मोबाईल ॲप्लिकेशन ह्यामध्ये आपण विंडोज बेस्ड जे काही मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत, जे की ह्याच्या अगोदर होते, अँड्रॉइडच्या याच्या अगोदर आपण मोस्टली विंडोज बेस किंवा बेस, ओके, हे ॲप्लिकेशन वापरत होतो. तर ते ॲप्लिकेशन आपण ह्यातून डेव्हलप करू शकत होतो, ज्या नोकियाला मायक्रोसॉफ्ट सपोर्ट करायचं. ओके, जे मायक्रोसॉफ्टचे ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण मोबाईल ॲप्लिकेशन ह्यातून डेव्हलप करू शकतो. त्यानंतर कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन. आता जसं सांगितलं तुम्हाला की बऱ्याच लँग्वेजना सपोर्ट करतो. त्या लँग्वेजना सपोर्ट करताना एक कुठला तरी जो एक कोड आहे, म्हणजे काय एक स्पेसिफिक कंबाईन करायचं. ओके, ते काम ह्या कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन मध्ये होतं. आपण डिटेलमध्ये परत पॉईंट बघणार आहोत. हे इंट्रोडक्टरी फक्त सांगतोय तुम्हाला की डायग्राम काय आहे. ती डायग्राम फक्त एक लक्षात ठेवा. ह्यामध्ये 1 2 3 आणि 4 7 पॉईंट आहेत. 7 पॉईंट लक्षात ठेवलात हे फ्रॉम ऑपरेटिंग सिस्टम टू टिल दिस C#.NET. आता हे CLS नंतर कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन नंतर टॉपला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत. त्या लँग्वेजेसमध्ये काय आहे? C#.NET आहे, VB.NET, म्हणजे जेवढ्या लँग्वेजना सपोर्ट करतात त्या लँग्वेज सगळ्या काय टॉपला आहेत, अप्पर लेयर्स आहेत. ओके, तर हे फ्रेमवर्क आहे. ह्यामध्ये हे 7 स्टेप तुम्ही लक्षात ठेवलात तरी तुम्हाला फ्रेमवर्क लक्षात राहील. 5 मार्काचा क्वेश्चन तुमचं इथे ह्या ठिकाणी फक्त. आणि एक्सप्लेन करताना तुम्हाला काय एक्सप्लेन काय डिटेलमध्ये करायला पाहिजे असं काय नाही की ऑपरेटिंग सिस्टम टोटल डिटेलमध्ये लिहा, CLR डिटेल. हे पॉईंट जर एक्सप्लेन केलात 7 पॉईंट, तरी तुमचं फ्रेमवर्कचा क्वेश्चन हा काय होऊ शकतो? कम्प्लीट होऊ शकतो. ओके, तर हे होतं .NET फ्रेमवर्क बद्दल. आता त्याचे पॉईंट आपण जे आहेत ते बघूया. त्यामध्ये कॉमन लँग्वेज रन टाईम तुम्हाला सांगितलं. कॉमन लँग्वेज रन टाईम काय करतं? तर कॉमन लँग्वेज रन टाईम इज अ रन टाईम इंजिन विच प्रोव्हाइड नेसेसरी सर्व्हिसेस व्हाईल एक्झिक्युटिंग .NET फ्रेमवर्क. ज्या काही नेसेसरी सर्व्हिसेस आहेत ते काय करतं? ह्यामध्ये काय घेतं? कॉमन लँग्वेज रन टाईम काय करतं? प्रोव्हाइड करतो. कुणाला करतो प्रोव्हाइड? .NET फ्रेमवर्कचा हा मेन पॉईंट आहे CLR, दॅट इज कॉमन लँग्वेज रन टाईम. कॉमन लँग्वेज रन टाईमचं मेन जे टास्क आहे ते काय आहे? तर तुमचं इट कन्वर्ट्स प्रोग्राम कोड इंटू नेटिव्ह कोड. हे जे इथे दिले मी, प्रोग्राम कोडचा तुमचा नेटिव्ह कोडमध्ये कन्वर्जन करणं हे मेन टास्क आहे. नेटिव्ह कोड, प्रोग्राम कोड म्हणजे जो तुम्ही प्रोग्राम तुमच्या लँग्वेजमध्ये समोर लिहिणारा C# वापरून किंवा कुठली लँग्वेज वापरून, VB वापरून वगैरे,
त्या कोडचं कन्व्हर्जन नेटिव्ह कोड म्हणजेच कुठला कोड, तर नेटिव्ह कोड म्हणजे कुठला कोड, तर त्यामध्ये तुमचं मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज. ओके, मशीन बायनरी अंडरस्टँडेबल लँग्वेज वगैरे असते त्याची. येस डेफिनेटली बायनरी लँग्वेज वगैरे. ओके, त्या लँग्वेजमध्ये काय करतं, हे कन्वर्ट करायचं काम, हे मेन टास्क पणच आहे कॉमन लँग्वेज रन टाइमचं. ओके, तर हे मेन टास्क झालं. त्याच्याबरोबर आणखीन काय काम करतं, तर ह्याच्यामध्ये आता हे जे नेटिव्ह कोडचं कन्वर्जन आहे त्यालाच आपण जस्ट इन टाइम कंपायलर पण बोलतो. जस्ट इन टाइम कंपायलर कन्सेप्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ही CLRच्या एक अंडर कन्सेप्ट आहे. CLRच्या अंडर हे जे जस्ट इन टाइम कंपायलर जे काही काय करतं, कन्वर्ट करतं तुमचा नेटिव्ह कोड प्रोग्राम कोड इंटू नेटिव्ह कोड. त्यानंतर मेमरी मॅनेजरचं काम किंवा मेमरी अलोकेट करून देण्याचं काम. जे तुम्ही प्रोग्राम लिहिताय, प्रोग्राममध्ये तुम्ही मेमरी यूज करणार. ओके, तुम्ही व्हेरिएबल यूज करणार, व्हेरिएबलला तुम्हाला मेमरी लागणार सेव्ह करायला. तर ते मेमरी मॅनेजरचं काम कोण करतं, CLR करतं. ओके, त्यानंतर आणखीन एक काम कुठलं करतं, तर गार्बेज कलेक्शनचं. गार्बेज कलेक्शन कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल. गार्बेज म्हणजे काय आणि कलेक्शन म्हणजे काय. गार्बेज म्हणजे काय, अननेसेसरी डेटा. ओके, जो डेटा तुम्हाला नको आहे, जी माहिती तुम्हाला नको आहे, किंवा जे अनयुजेबल व्हेरिएबल्स असतात जे की तुमचं जास्त यूज नसतं, किंवा तुम्ही व्हाईल रनिंग द किंवा व्हाईल एक्झिक्युटिंग प्रोग्राम ते तुम्हाला काय होत नाही, यूज नसतात. ओके, ते डिअलोकेट करायचं काम कोण करतं, किंवा त्यांना रिमूव्ह करायचं काम, किंवा त्यांना बाजूला करायचं काम. ओके, हे कोण करतं, तुम्हाला गार्बेज कलेक्शन करतं. गार्बेज कलेक्शन एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जेणेकरून मेमरी मॅनेजमेंटमध्ये हा एक .NET फ्रेमवर्कचा एक आपण बोलू शकतो जेव्हा इम्प्रूव्हमेंट झालं. ओके, त्यामध्ये लेटेस्ट व्हर्जनमध्ये त्यामधला हा एक गार्बेज कलेक्टर हा पण पॉईंट त्याने काय केलेला, त्यामध्ये इन्व्हेंट केलेला नवीन पॉईंट. ओके, गार्बेज कलेक्टर की जे काय करतं, डिअलोकेट करतं तुम्हाला मेमरी जी अनयुजेबल व्हेरिएबल्स वगैरे असते त्यासाठी. सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं काम करतं. ओके, जेणेकरून ॲक्सेस कुणाला द्यायचा आहे तुम्हाला. सपोज टोटल ॲक्सेस एखाद्याला द्यायचं आहे तुम्हाला पूर्ण प्रोग्रामचे कोड चेंज करायला, किंवा एखाद्याला कमी ॲक्सेस द्यायचं असेल, ते सगळं काम ह्या सिक्युरिटी मॅनेजरचं काम CLR मधून होतं. हे जे जस्ट इन टाइम कंपायलर आहे, मेमरी मॅनेजर आहे, गार्बेज कलेक्टर आहे, सिक्युरिटी मॅनेजर आहे, क्लास लोडर आहे, हे सगळे CLRचे फंक्शन्स आहेत. ओके, त्याच्यामुळे CLR इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन .NET फ्रेमवर्क. त्यानंतर आहे क्लास लोडर. क्लास लोडर काय करतं, क्लास लोडिंगचं काम. ओके, सिम्पल क्लास वगैरे तुम्ही कॉल करता, ते सगळं मॅनेज करायचं काम कोण करतं, CLR करतं. ओके, त्यानंतर इट इज अ प्रोग्राम. हे सांगितलं तुम्हाला की एक्झिक्यूट इंजिन दॅट लोड्स एक्झिक्यूट प्रोग्राम. तुमचं जसं की एक्झिक्युशनचं पण जे काम आहे, कोड असेल एक्झिक्यूट करायचं, लोड करायचं काम, हे CLR मधनं होतं. त्यानंतर कन्व्हर्जनचं काम सांगितलं तुम्हाला, मेमरी मॅनेजमेंटचं आहे. त्यानंतर एक्सेप्शन हँडलिंगचं पण काम आहे, गार्बेज कलेक्शनचं आहे, सिक्युरिटीचं आहे. हे सगळे वर्क जे आहेत ते CLRचं आहेत. CLRचं फंक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे .NET फ्रेमवर्कमध्ये. त्यानंतर ह्या कन्सेप्ट आय थिंक तुम्हाला एक क्लिअर झाली असेल की MSIL म्हणजे काय आणि IL म्हणजे काय. MSIL आणि IL इट इज नॉट डिफरंट टर्म. ओके, बोथ टर्म्स आर सेम. मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज आणि इंटरमिडिएट लँग्वेज कोड. इंटरमिडिएट लँग्वेज कोड म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कुठली कोड, की मगाशी कन्व्हर्जन होतो नेटिव्ह कोडमध्ये. नेटिव्ह कोडमध्ये कन्व्हर्जन होतं, म्हणजेच कुठल्या कोडमध्ये कन्व्हर्जन होतं, तर MSIL कोडमध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, तुमचा प्रोग्रामचा MSIL म्हणजेच कुठला ते बायनरी वगैरे असेल, हेक्साडेसिमल असेल. ओके, त्या कॉम्प्युटर अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये काय होतं, कन्व्हर्जन होतं. ते या ठिकाणी दिलेलं आहे. ही कन्सेप्ट त्यामध्ये नोट्स टाकेन, त्यावर तुम्ही डिटेल वाचला की कळेल तुम्हाला. सिम्पल कन्व्हर्जनचं काम कुठं होतं, ह्या MSIL. फक्त कुठे कन्व्हर्जन होतं, जसं तो कन्व्हर्जन फक्त इथे बायनरी नाही आहे, इथे काय MSIL किंवा इंटरमिडिएट लँग्वेज सिम्पल मध्ये बोलू शकता तुम्ही. इंटरमिडिएट लँग्वेज मध्ये काय करतो, CLR काय करतं, कन्वर्ट करतो, नेटिव्ह कोड असेल तो. ओके, त्यानंतर जस्ट इन टाइम कंपायलर सांगितलं तुम्हाला की एक्झिक्यूट करायला तुम्हाला जो काही कोड आहे, ओके, तो कोड एक्झिक्यूट करायला मदत करतं. कसं काय, की तुम्हाला फास्टेस्ट एक्झिक्युशनसाठी काय करतं, ह्या ठिकाणी तुम्हाला काय करतं, हे सपोर्ट करतं. जेणेकरून कन्व्हर्जन होतं ते बरोबर आहे, पण कन्व्हर्जन होताना तुम्हाला अननीड किंवा अननेसेसरी डेटा करून तुम्हाला जे काही फंक्शन, आता सपोज या ठिकाणी कसं एक कन्सेप्ट घेऊ शकता तुम्ही, फंक्शन डिक्लेअर करता किंवा फंक्शन तुम्ही काय करता, एक घेता. त्या फंक्शनमध्ये काय असतात, कलेक्शन ऑफ मेथड्समध्ये काय असतात तुमचं जे काय ॲक्च्युली वर्किंग आहे. ओके, सपोज ॲडिशन अँड सबट्रॅक्शन आर सम मेथड्स, दॅट मेथड्स आर इन वन फंक्शन. ओके, त्या ज्या दोन मेथड आहेत त्या एका फंक्शनमध्ये आहेत. ओके, मग
ह्या स्पेसिफिक फंक्शन कॉल करताना तुम्ही काय करू शकता, ह्या ठिकाणी जस्ट इन टाइम कंपायलर आहेत ते काय करू शकता, यूज करता. म्हणजे काय स्पेसिफिक फंक्शन्स त्या ठिकाणी वर्क होईल. बाकीचे जो काय अननेसेसरी डेटा आहे किंवा अननेसेसरी फंक्शन असेल जे युजेबल नाही आहेत ते फंक्शन त्या ठिकाणी काम करणार. म्हणजे जेव्हा होल प्रोग्राम तुम्ही रन कराल त्यावेळी तुमचं फक्त जो नेसेसरी फंक्शन आहे, ओके, हे फाइंड करायचं काम कोण करतं, तर जस्ट इन टाइम कंपायलर करतं. जेणेकरून तुमचं फास्टेस्ट एक्झिक्युशन व्हावं, फास्टेस्ट रन व्हावं प्रोग्राम. ओके, हा त्यामागचा उद्देश आहे. ओके, ही एवढीच कन्सेप्ट जस्ट इन टाइम कंपायलरमध्ये. हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते अंडर CLR आहेत. ओके, गार्बेज कलेक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन. कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन मध्ये काय, कॉमन कन्सेप्ट ऑफ व्हेरियस लँग्वेजेस. आता कॉमन कन्सेप्ट कुठल्या, मग त्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आहेत. ओके, एक्सेप्शन हँडलिंगच्या असतील, ज्या काही कॉमन असतात. तर सी मध्ये पण C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, C# ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, जावा आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ओके, हे सगळे काय आहेत, कॉमन फंक्शन्स आहेत. तर हे सगळे फंक्शन्स आहेत ते काय करतात, ह्या CLS मध्ये असतात, जे काय करतात, वर्किंग करतात. मग तुम्हाला त्यासाठी काय होतं, तुम्ही जर कुठल्या लँग्वेज तुम्हाला बेसिक नॉलेज असेल, C आणि C++ नॉलेज असेल तरी तुम्ही C# मध्ये कोड करू शकता. फक्त त्यासाठी बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे, थोडंसं नॉलेज असेल तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं, तर तुम्ही C# मधून काय करू शकता. तर हे कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन. ह्यामध्ये काय कॉमन कन्सेप्ट एक लक्षात ठेवा की कॉमन कन्सेप्ट ऑफ व्हेरियस लँग्वेजेस. ओके, ज्या काही कन्सेप्ट आहेत, कॉमन कन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या लँग्वेज मधले, त्या सगळ्या लँग्वेज ज्या कन्सेप्ट आहेत त्या काय असतात, एकत्र असतात. कुठे असतात, CLS मध्ये असतात, जेणेकरून तुम्हाला ते यूज करता येतात. ओके, जेव्हा तुम्ही डेव्हलप करता प्रोग्रामिंग तेव्हा. ओके, म्हणजे आता सपोज एक्झाम्पल सांगायला की जावा एखादा आला, मला पायथॉनच येते. ओके, पायथॉनच्या कन्सेप्ट माहिती आहेत, मग एखादा आला की त्याला कॉबॉलच येते. ओके, आता हे सगळे काही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मची माणसं आहेत. त्या प्लॅटफॉर्मची माणसं जरी आली ह्या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी, तरी त्यांना काय, ज्या काय बेसिक कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट काय होणार आहेत त्या ठिकाणी त्यांना माहिती असतील, तरी त्यांना ह्या ठिकाणी डेव्हलप करताना काय जाईल, ते इझी जाईल. ओके, मग C#.NET असेल किंवा VB.NET असेल, कॉबॉलची माहिती असेल, पायथॉनची असेल, तर तुम्ही काय करू शकता, ह्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकता. कारण की बेसिक कन्सेप्ट आहेत ते ह्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत CLSच्या. दुसरं आणखीन एक सांगायचं राहिलं की तुम्ही बोलाल की सर जावा एवढं सिक्युअर आहे, तुम्ही करू शकता, त्यातून चांगले ॲप डेव्हलप होतात, किंवा दुसरं आणखीन कुठलं तरी पायथॉन आहे. ओके, पण जावा, C++, ओके, ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही C# बोलू शकता. ओके, ह्या दोघांचं पण कॉम्बिनेशन मध्ये C# बोलू शकता, आणि जिथून तुम्ही काय करू शकता, ॲप डेव्हलप करू शकता. असं नाही की जावा यूज केलं तर बेटर आहे किंवा C# इज नॉट मच बेटर. ओके, बोथ आर ॲट इक्वल लेवल. फक्त डिफरन्स एवढाच आहे की दोन प्रोडक्ट आहेत, वेगळ्या कंपनीचे आहेत. जावा जी आहे ती सन मायक्रोसिस्टीमची आहे, आणि जी C# आहे किंवा .NET फ्रेमवर्क आहे ते कोणाचं आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीचं आहे. दोन प्रोडक्ट फक्त वेगळे आहेत, बाकी दोघांचं काम सेम आहे, वर्किंग सेम आहे. ओके, एवढंच काय ते, जेणेकरून तुम्हाला फक्त असं कन्फ्युज व्हायला नको की जावा इज बेटर अँड C# इज नॉट बेटर, C# इज बेटर, जावा इज नॉट बेटर. ओके, डोंट कन्फ्युज इन देम. तर हे झालं CLS आणि थोडासा डिफरन्स सांगितला. त्यानंतर आहे कॉमन टाईप सिस्टीम. कॉमन टाईप सिस्टीम मध्ये काय, इट इज अ पार्ट ऑफ CLS. ओके, CLSचाच हा पार्ट आहे. इट डिफाईन द कॉमन डेटा टाइप्स टू ऑल लँग्वेज. कॉमन डेटा टाईप म्हणजे कुठले, वेगवेगळे डेटा टाईप आहेत, कॅर आहे, स्ट्रिंग आहे, इंट आहे, त्यानंतर आहे सिंगल, डबल. ओके, हे जेवढे डेटा टाईप्स आहेत ते कॉमन डेटा टाईप काय येतात, सगळ्या लँग्वेजचे एकत्र येतात. ओके, कुठे, तर कॉमन टाईप सिस्टीम मध्ये. कॉमन टाईप सिस्टीम मधून तुम्ही काय करू शकता, हे सगळे डेटा टाईप्स आहेत ते काय करू शकता, यूज करू शकता. इट इज अ पार्ट ऑफ द CLS. ओके, CLS मध्ये काय चांगले कॉमन कन्सेप्ट आहेत सगळ्या लँग्वेजच्या. ओके, फॉर एक्झाम्पल उप्स, ह्या कन्सेप्ट काय ह्या CLS मध्ये आहेत. ओके, तसंच एक पार्ट डेटा टाईपचा तो काय दिला त्यांनी CTS मध्ये दिलेला आहे, कॉमन टाईप सिस्टीम मध्ये. फक्त कन्फ्यूज होऊ नका, हे एक माझं सांगणं आहे की CLS, CTS, CLR, ओके, कन्सेप्ट एक बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवलात, वन लाईनची कन्सेप्ट लक्षात ठेवा की CLR मध्ये काय होतं, कन्व्हर्जन होतं नेटिव्ह कोड मधचं, त्यानंतर इंटिग्रेशन होतं. CLS मध्ये काय होतं, कॉमन कन्सेप्ट असतात व्हेरियस लँग्वेजच्या. CTS मध्ये काय असतात, कॉमन डेटा टाइप्स हे असतात सगळ्या लँग्वेजच्या. ओके, तर हे सगळं झालं CLR, CTS, CLS. त्यानंतरचं आहे आणि एक सांगायचं राहिलं, जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारलात तरी चालेल, किंवा डायरेक्ट अनम्यूट करून विचारलात तरी चालेल. ओके, कुठला पॉईंट समजला नाही तर, किंवा कधी विचारलात तरी चालेल. फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. हे बेसिक आहे. ओके, फर्स्ट पार्टला जाऊ आपण, अजून पुढे आहे आपल्याला प्रॅक्टिकल ओरिएंटेड जायचं आहे. सपोज तुम्हाला व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल करायचं असेल तरी तुम्ही, तुमच्याकडे जे कम्प्युटर असेल ते तुम्ही करू शकता. ओके, ते कसं करायचं असेल ते आपण दाखवूया, किंवा
तशी रिक्वेस्ट करा किंवा तसं मेसेज टाका मला, तसं मला दाखवता येईल. कारण की ते दाखवणं इन्स्टॉलेशन इट इज नॉट मच डिफिकल्ट. ओके, किंवा ते इन्स्टॉलेशन जास्त डिफिकल्ट आहे असं नाही. फक्त तुम्ही काय करा, इन्स्टॉल करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल, प्रॅक्टिकलसाठी उपयोगी येईल. कारण की प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे हा फुली. त्यानंतर मेन पार्ट आहे तर फ्रेमवर्क क्लास लायब्ररी. मी सांगितलं की वेगवेगळ्या लायब्ररीज आहेत. ओके, म्हणजे काय, मग त्या ठिकाणी वेगवेगळे बिल्ट इन फंक्शन्स आहेत. ओके, जे काय करतात तुम्ही यूज करतात किंवा जे आपल्याला काय करतात उपयोगी पडतात ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ द ॲप्लिकेशन ऑर ड्युरिंग द मेकिंग प्रोग्राम्स. ओके, जेव्हा तुम्ही प्रोग्राम वगैरे बनवता त्या ठिकाणी तुम्हाला काय लागतात, ह्या कन्सेप्ट किंवा फंक्शन्स आहेत ते काय करतात, उपयोगी पडतात. ते फंक्शनची सगळे जे एकत्र आहेत ते फंक्शन कुठे आहेत, तर ते फंक्शन कुठे आहेत, तर फ्रेमवर्क क्लास लायब्ररीमध्ये आहेत. बिल्टिंग फंक्शन म्हणजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला की C++ मध्ये तुम्ही हेडर फाईल वापरता. ओके, हॅच इन्क्लूड वापरता, stdio असेल, किंवा जावामध्ये पॅकेज वापरता. बरोबर आहे की package.io इम्पोर्ट करता ना पॅकेज, बरोबर, इम्पोर्ट ते असेल की ते सगळे आहेत ते कसे आहेत, त्यांचे बिल्ट इन फंक्शन्स आहेत जे तुम्ही काय करता, इम्पोर्ट करून घेता, तुम्ही काय करता, कॉल करता. तसंच आपण पण काय करतो, ह्या ठिकाणी जे फंक्शन्स आहेत ते काय करतो, क्लास आहेत ते काय करतो, यूज करतो. क्लासमध्ये काय असतात, क्लासमध्ये काय असतात, वेगवेगळ्या मेथड्स असतात, फंक्शन्स असतात, ते आपण काय करतो, ह्या ठिकाणी कॉल करतो. थोडक्यात जसं की जावामध्ये तुम्ही इम्पोर्ट करता, तसं आपण ह्या ठिकाणी युजिंग सिस्टीम, ओके, युजिंग नेमस्पेस सिस्टीम, नेमस्पेस आपण काय करतो, हे काय करतो, आपण कॉल करतो C# मध्ये. ह्या ठिकाणी कन्सोल लायब्ररीज आहेत, विंडोज लायब्ररीज आहेत आणि वेब लायब्ररीज आहेत. ह्या लायब्ररीज वेगवेगळ्या कन्सोल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी, विंडोज लायब्ररीज विंडोज ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी, वेब लायब्ररीज वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी काय करतात, यूज केले जातात. ह्या सगळ्या ज्या आहेत त्या बेस क्लास लायब्ररीमधून केल्या जातात. बेस क्लास लायब्ररीज आहे, इट इज अ कॉमन लायब्ररी फॉर ऑल लायब्ररीज. ओके, FCLचं एक पार्ट आहे बेस क्लास लायब्ररी. ओके, बेस क्लास लायब्ररी इज नॉट अ डिफरंट पार्ट, इट इज अ पार्ट ऑफ द FCL. ओके, FCLच्या अंडर काय बेस क्लास लायब्ररी आहे. बेस क्लास लायब्ररीमधून तुम्ही काय करता, हे वेगवेगळे जे काही फंक्शन्स आहेत किंवा क्लासेस आहेत ते काय करता, तुम्ही कॉल करता. ओके, इट इज अ वर्क ऑफ द फ्रेमवर्क क्लास लायब्ररी. फ्रेमवर्क क्लास लायब्ररी कशी असते किंवा बेस क्लास लायब्ररी कशी असते, तर ही ह्या ठिकाणी असं आहे. तुम्हाला एक जास्त इलिस्ट्रेट करून सांगायचं झालं तर, इट इज अ स्टँडर्ड लायब्ररी दॅट collection of 1000 classes and use built-in application or आता फ्रेमवर्क क्लास किंवा बेस क्लास लायब्ररीमध्ये काय काय असतं, तर ही त्याची डायग्राम आहे. ही डायग्राम काही तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे असं काही नाही, फक्त एक व्हिज्युअलाइज करून ठेवला तरी चालेल की कुठल्या कुठल्या, ते सिस्टीम डॉट वेब वेब ॲप्लिकेशनसाठी, विंडोज फॉर्मसाठी, ओके, सिस्टीम ड्रॉइंगसाठी, डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी, डेटा XML असेल, आणि सिस्टीमसाठी जे काय फंक्शन्स आहेत ते त्यांनी ह्या ठिकाणी दिले, डिटेलमध्ये दिलेले आहेत. मग वेबसाठी कुठले असतात, तर वेबसाठी एक दोन तुम्ही लक्षात ठेवू शकता की युजर इंटरफेस आपल्याला तयार करायला लागतो. म्हणजे यामध्ये आपण HTML कंट्रोल्स वापरतो, वेब कंट्रोल्स वापरतो, बरोबर आहे की नाही. तुम्हाला जर कुठली पण लँग्वेज असली तरी, तुम्हाला जर वेब डिझायनिंग करायचं असेल तर बेसिक HTML हे वापरायचं लागतं, बरोबर आहे. तर हां, HTML कंट्रोल हे काय करायला लागतं, तुम्हाला वापरायचं लागतं. ते वापरून तुम्ही काय करता, वेब पेज डिझाईन करता. मग त्यामध्ये तुमचं सेशन स्टेट असेल ते मेंटेन करायचं आहे काम, सिक्युरिटीचं काम आहे, कॉन्फिगरेशन, कॅच, ओके, तो डेटा वगैरे असेल ते मॅनेजिंगचं काम, म्हणजे ते सगळं काम कुठे येतं, सिस्टीम वेबमध्ये येतं. ओके, ते पण तुम्ही काय करू शकता, ह्या बेस क्लास लायब्ररीमधून हे सगळे फंक्शन काय करू शकता, ऍक्च्युली काय करू शकता, यूज करू शकता किंवा इम्पोर्ट करून घेऊ शकता. ओके, हे फंक्शन कुठे असतात, तर बेस क्लास लायब्ररीमध्ये असतात. बेस क्लास लायब्ररीमध्ये वेट सॉरी, ओके,
सो आपण काय करतो बेस क्लास लायब्ररी. बेस क्लास लायब्ररी मध्ये काय असतं? बेस क्लास लायब्ररी हॅलो फंक्शन. हॅलो, हा सर, हा येतोय ना आवाज? हा येतोय सर आवाज, पण फक्त 3च मिनिटं राहिलेत मीटिंग संपायला. ओके, ठीक आहे. हे फक्त मी एक कव्हर करतो आणि एंड करतो. ओके, ठीक आहे बाकीचे जे 3 पुढचे पॉईंट आहेत हा 2 मिनिटामध्ये बाकी संपवा, नाही तर ते मीटिंग एंड होईल आपोआप. ओके ओके सर, ठीक आहे. हम्म. तर बेस क्लास मध्ये फक्त पॉईंट लक्षात काय ठेवा तुम्ही, तर जे बेसिक गोष्टी आपल्याला डेव्हलपमेंटसाठी लागतात. वेबसाठी काय युजर इंटरफेस असेल, डेटाबेसमध्ये काय तर डेटाबेस कनेक्टिव्हिटी असेल, एसक्यूएल क्लायंट्स असतील. ओके, ड्रॉइंगमध्ये तुम्हाला 3D 2D त्यानंतर इमेज वेगवेगळे आपण ते घेतो ते असतील. डिझायनिंगचा पार्ट असेल, सिस्टीम मधले आपल्याला वेगवेगळे कनेक्शन कॉन्फिगरेशन असेल, इनपुट आउटपुट करण्यासाठी किंवा रन टाइमसाठी किंवा थ्रेडिंगसाठी हे वेगवेगळे काय लागतात, फंक्शन्स लागतात. ओके, तर ते फंक्शन आपण ह्या बेस क्लास लायब्ररीमधून काय करू शकतो, इम्पोर्ट करू शकतो. ओके, वापरू शकतो. तर हे काम होतं बेस क्लास लायब्ररीचं किंवा फ्रेमवर्क क्लास लायब्ररीचं, FCL आणि BCL. ओके, हे पॉईंट होते. आज आपण इंट्रोडक्शन बघितलं .NET फ्रेमवर्कचं. त्यानंतर त्याचं पॉईंट्स जे आहेत .NET फ्रेमवर्क मध्ये वेगवेगळे CLR, CLS, CTS. ओके, त्यानंतर FCL हे पॉईंट आपण बघितलेले आहेत. बाकीचे जे पुढचे पॉईंट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, उद्याच्या लेक्चरला बघूया. सर हॅलो, हा बोला. ते वेब क्लासला आता सांगितलं ना सर, बेस क्लास हा लायब्ररी, बोल ना, हा बोल ना. तर ती आपल्याला ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये पण यूज होते आणि ह्याच्यामध्ये पण यूज होते का, वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये? हा 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 येस, सगळं काय जे तुम्हाला इम्पॉर्टंट जे काही फंक्शन तुम्ही लागतात, जसं की तुम्ही आता C++ मध्ये तुम्ही शिकला असाल की क्लास आपण कॉल करतो किंवा आपण वेगवेगळे बिल्ट इन फंक्शन, मग सिस्टीमला प्रिंट करण्यासाठी आपण फंक्शन यूज करतो, बरोबर आहे की नाही? ते सगळे बिल्ट इन फंक्शन्स आहेत. तसंच आपण ह्या बेस क्लासमधून वापरू शकतो. आता ते बेस क्लासचा मेन उपयोग काय, तर तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर फुल डेव्हलप करता, मग सॉफ्टवेअर बॅक एंड आहे, फ्रंट एंड आहे, बरोबर आहे, म्हणजे डिझायनिंग आहे तुमचा, त्यानंतर बॅक एंड मध्ये डेटाबेसचा पार्ट आहे, हे सगळं पार्ट जे आहे ते डेव्हलप करण्यासाठी ह्याची मदत होते. एवढं फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. ओके, मदत करण्याचं काम फ्रेमवर्क क्लास लायब्ररी करतो. ज्यातून आपण काय, फ्रेमवर्क क्लास लायब्ररीमध्ये काय असतात तर फंक्शन्स असतात. ते फंक्शन यूज करून आपण काय करतो, डेव्हलप करतो. ओके, बाकी काय जास्त डिफिकल्ट पार्ट नाहीये. डोक्याला काय जास्त त्रास देऊ नका. फक्त एक लक्षात ठेवा की आपण क्लास लायब्ररीज किंवा जे बिल्ट इन फंक्शन्स असतात ते कॉल करायचं काम कुठून करतो, आपण ह्या लायब्ररीमधून करतो. ओके, आणि काही क्वेश्चन असेल तर मला पर्सनल किंवा ग्रुपवरती टाकला तरी चालेल, मी एक्सप्लेन करून तुम्हाला पाठवेन किंवा उद्याला विचारला तरी चालेल. ओके, आपण 1 मिनिट राहिला त्याच्यामुळे एंड करूया. तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये किंवा मला रिप्लाय केला किंवा ग्रुपला विचारला तरी चालेल. ओके, ठीक आहे सर. हॅलो सर, ओंकार सर. हा हा ठीक आहे, ओके सर. हां, ठीक आहे चालेल. चला बरं.